नमस्कार, मी अश्विन बापट. पैसा झाला मोठाच्या फेसबुक लाईव्ह स्पेशलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. फेसबुक लाईव्हमध्ये आज तुम्ही प्रश्न विचारायचे आहेत मेडिक्लेम संदर्भात. आपल्याला आठवत असेल आपण मागे काही महिन्यांपूर्वी, काही दिवसांपूर्वी किंबहुना मेडिक्लेम संदर्भातला एक खास एपिसोड केलेला होता, ज्याच्यामध्ये मेडिक्लेमची गरज नेमकी काय आहे, त्याच्यानंतर मेडिक्लेम करताना काय काय गोष्टी लक्षात घ्यायच्या असतात, या सगळ्याबद्दल आपण तज्ज्ञांशी बोललो होतो. आणि आपल्या सोबत आहेत आता जनरल इन्शुरन्स एक्सपर्ट सचिन शेडगेजी, जे देखील त्या एपिसोडमध्ये आपल्या सोबत होते. तर त्यांच्याकडनं आपण अधिक जाणून घेणार आहोत. खूप खूप स्वागत आपलं. आणि एबीपी माझ्या फेसबुक पेजवर आपण प्रश्न विचारायचे त्या संदर्भात. मेडिक्लेम काढताना काय काय गोष्टी तुम्हाला अडतायत किंवा काय काय गोष्टी तुम्हाला विचाराव्याशा वाटतं, या सगळ्या संदर्भात सचिनजी आपल्याला मार्गदर्शन करतील. आपण प्रश्न तर घ्यायलाच लागू, पण त्यापूर्वी काही बेसिक गोष्टी आपण आपल्या प्रेक्षकांना सांगूया पुन्हा एकदा. तर आपण पहिले 2 ग्राफिक्स बघणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण सुरुवात करणार आहोत एपिसोडला प्रश्न घ्यायला. आपण पहिलं ग्राफिक बघूया. मेडिक्लेम अर्थात वैद्यकीय विमा काळाची गरज आहे, कारण दरवर्षी 1044 व्यक्तींना हॉस्पिटलमध्ये दाखल करायला लागतं आणि केवळ 17% लोकांकडेच औषधोपचार विमा संरक्षण असतं. आणि हा खर्च जो आहे औषधोपचाराचा दरवर्षी साधारण 14% ॲव्हरेज जर आपण बघितलं तर वाढलेला पाहायला मिळतो. विमा कवच घेण्याचं टाळण्याकरता कारण हे जे आहे ते देखील आपल्याला बघायला पाहिजे. औषधोपचार विमा कवच सेवेत असताना मिळतं, पण सेवानिवृत्तीनंतरचं काय, आणि वारंवार नोकरी बदलण्याचा मग ट्रेंड दिसतो, तर त्या अनुषंगाने काय करायचं. औषधोपचारांचा विमा वाढता खर्च विचारात घेता चैनीची गोष्ट नसून गरजेची आहे, आणि आर्थिक पाठबळ मिळाल्यानं असाध्य आजारावरही हा उपचार शक्य होतो. त्यानंतर आजारपणाचा लाखो रुपयाचा खर्च केवळ काही हजार रुपयांच्या वार्षिक खर्चाने मिळवता येतो, आणि प्रीमियम आयकरातनं सवलत देखील मिळते प्रीमियमवर. तर हे काही बेसिक मुद्दे होते, आणि अजून काही महत्त्वाच्या गोष्टी या अनुषंगाने नेमक्या कोणत्या लक्षात घ्यायच्या आहेत त्या देखील आपण आता बघणार आहोत. काय काय महत्त्वाचं आहे मेडिक्लेम घेताना. जवळच्या भागात शहरात विमा कंपनी घेतलेल्या हॉस्पिटलची उपलब्धता, नंतर विमा कवच घेतल्यापासून थांबावा लागणारा कालावधी खूप महत्त्वाचं आहे. विमा कंपनीचा क्लेम देण्यासंबंधीचा पूर्व इतिहास ते आपण नीट तपासून पाहायला पाहिजे. विमा कवच नूतनीकरणाचे नियम हे देखील आपल्याला बघायला लागतात. विमा कवचात अंतर्भूत नसलेले आजार आणि इतर गोष्टी, त्यासोबतच विमा कवचात खर्चावर आलेल्या अंतर्गत मर्यादा, या देखील गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या. आधी पैसे न भरता उपचारांची सोय होते. विमा कवचात कमी खर्चात मिळणारे इतर फायदे हे देखील आपल्याला इकडे बघावे लागतात. सो फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत या सगळ्या, आणि या अनुषंगाने आता आपण अधिक चर्चा करणार आहोत सचिनजी यांच्याशी. पण तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगतो की एबीपी माझाच्या फेसबुक पेजवर जाऊन तुम्ही या संदर्भातले तुमचे काही जर प्रश्न असतील मेडिक्लेम संदर्भातले स्पेसिफिक, तर तुम्ही ते विचारायचे आहेत. जसं आपण म्हटलं की आजच्या काळामध्ये वैद्यकीय खर्च खूप वाढलेला आहे, म्हणजे हॉस्पिटलायझेशन असेल किंवा एकूणातच गोळ्या औषधांचा देखील खर्च आहे. तर मेडिक्लेम किती क्रुशल आहे, काय सांगाल? क्रुशल तुम्हाला मी एक अश्विन एक गोष्ट सांगेन की एक गृहस्थ होते, म्हणजे ज्येष्ठ नागरिक होते. फक्त नवरा बायको ते त्या घरामध्ये राहायचे, आणि त्यांनी पॉलिसी म्हणजे जेव्हा ते कार्यरत होते, म्हणजे जेव्हा ते काम करत होते त्यावेळी त्यांनी पॉलिसी घेऊन ठेवली होती मेडिक्लेमची. आणि त्या पॉलिसीला तिला सर्व्हिस मी करत होतो, आणि एक दिवशी मला फोन आला. तिचे हस्बंड जे होते, जे तिचा नवरा होता, तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाला होता आणि ICU होता. आणि मला फोन आला, आणि त्यांची त्यावेळेची आर्थिक परिस्थिती आहे ना बरोबर नव्हती. पण काय झालं की त्यांनी ती पॉलिसी आहे ना ती कंटिन्यू ठेवल्यामुळे झालं काय की मला फोन आला की सचिन माझ्याकडे पैसे नाहीत, करायचं काय नेमके. नानावटी हॉस्पिटलमधली केस आहे, आणि नानावटी हॉस्पिटलमधून फोन आला की मला पैसे नाही तर मी करू काय नेमकं. पण नशिबाने त्यांच्याकडे ती मेडिक्लेमची पॉलिसी होती, आणि मी बोललो काळजी करू नका, थोडा वेळ द्या मला. मी लगेच इन्शुरन्स कंपनीला फोन लावून त्यांचं कॅशलेसमध्ये त्यांना मी करून दिलं. आणि जेव्हा ते डिस्चार्ज झाले, खरोखर म्हणजे त्यांचे जे मिस्टर होते त्यांनी सुद्धा मला धन्यवाद बोलले की सचिन खरंच ह्या पॉलिसीने आज आम्हाला तारलं. म्हणजे का महत्त्वाचं, म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि त्या आपल्याला लक्षात घेतल्या पाहिजेत. आणि उद्या जर त्यांच्याकडे पॉलिसी नसली असती ना तर मोठा प्रश्न निर्माण झाला असता की पैशाची अरेंजमेंट कुठून करायची. आणि एकतर त्यांची आर्थिक परिस्थिती विकट होती. पण आर्थिक परिस्थिती विकट असताना सुद्धा त्यांनी जे सेव्हिंग्स मधले पैसे होते त्यांनी थोडासा भाग मेडिक्लेमसाठी काढून ठेवला होता. बरोबर. तर आणखी काही मुद्दे आपल्याला सचिनजी यांच्याकडनं जाणून घ्यायचे आहेत, पण आपल्याला प्रश्न यायला सुरुवात झालेली आहे. प्रवीण केदारे असं विचारतायत की मेडिक्लेम पॉलिसीसाठी एज लिमिट असतं का? हो, मेडिक्लेम पॉलिसीसाठी एज लिमिट असं काही नाही आहे. आता बऱ्याचशा इन्शुरन्स कंपन्या आहे, तर तुम्ही लाईफ टाईमपर्यंत केव्हाही तुम्ही ती पॉलिसी घेऊ शकता. पण त्याच्यामध्ये क्रायटेरियाज असे आहेत की 45 वर्षाच्या आतमध्ये जी लोक आहेत त्यांना विदाऊट मेडिकल पॉलिसी देता येते. म्हणजे त्यांचं मेडिकल टेस्ट कोणत्याही प्रकारची करत नाही विमा कंपनी. तुम्ही ज्या प्रपोजल फॉर्ममध्ये माहिती दिली जाते त्याप्रमाणे तुम्हाला ती पॉलिसी दिली जाते. आणि 45 वर्षाच्या पुढे म्हणजे इट इज अप टू लाईफ टाईम, म्हणजे जोपर्यंत माणूस आहे तर सगळ्या मेडिक्लेम ज्या कंपन्या आहेत ना त्या मेडिकल टेस्ट करून त्यांच्या जे मेडिकल टेस्टचे रिपोर्ट्स असतील त्याप्रमाणे ते पॉलिसी देतात त्यांना. बरोबर. अजून एक
आलेला आहे प्रश्न आपल्याला, तो म्हणजे हरीश शिंदे यांचा. मेडिक्लेम आजारावर उपचार चालू असणाऱ्या पेशंटला काढता येतो का? चांगला प्रश्न आहे. नॉर्मली मेडिक्लेम आजारी असताना कधी आपल्याला काढता येत नाही. रिझन काय, जर आजारी पडल्याच्या नंतर सगळे जर लोक जाऊन हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घ्यायला लागले तर इन्शुरन्स कंपन्या चालणार नाही. जेव्हा आपण नॉर्मली व्यवस्थित असतो ना, त्याच वेळी म्हणजे आपण हेल्दी असतो त्यावेळी आपल्याला इन्शुरन्स घेणं गरजेचं आहे. अच्छा, आणखीन एक आपल्याला प्रश्न आलेला आहे. सचिन गटे असं विचारतायत, आई वडिलांसाठी त्यांना मेडिक्लेम काढायचं आहे. तर आईचं वय 71 आहे, वडिलांचं 75 आहे, स्वतःचं वय 40 आहे, पत्नीचं 38 आहे, दोन्ही मुलांची वय 14 आणि 11. तर फॅमिलीसाठी जर मेडिक्लेम काढायचं असेल तर काय तुम्ही त्यांना सजेशन द्याल? फॅमिलीसाठी मेडिक्लेम आपल्याला काढता येतो, ठीक आहे. पण जर सचिनजीच्या बाबतीत बोलायला गेलो ना आपण, तर त्यांनी मला वाटतं की 2 फॅमिली म्हणजे जसं आई बाबांची एक वेगळी पॉलिसी घ्यावी आणि स्वतःची पॉलिसी वेगळी घ्यावी. रिझन काय की ते 85च्या आतमध्ये आहेत, म्हणजे 40च्या दरम्यान आहेत, तर इन्शुरन्स कंपनी कदाचित तिकडे यांची मेडिकल टेस्ट लागणार नाही आणि त्यांचा विमा इमिजिएट सुरू होईल. आई वडिलांचं जे आहेत, जे सिनियर सिटीजन्स आहेत आणि त्यांच्या केसमध्ये असं होईल की त्यांना कंपल्सरी मेडिकल टेस्ट करावी लागेल आणि मेडिकल टेस्ट केल्याच्या नंतर त्यामध्ये एखादा आजार असेल तर तो इन्शुरन्स कंपनी पहिल्या 4 वर्षासाठी देणार नाही. किंबहुना मी असं म्हणेन की जर आजार मोठा असेल कुठला किंवा जस्ट त्यांनी ट्रीटमेंट घेतली असेल तर कदाचित इन्शुरन्स कंपनी पॉलिसी नाकारण्याची शक्यता आहे. पण सर्वप्रथम त्यांनी असं करावं की त्यांची पहिला स्वतःची म्हणजे हजबंड वाईफ आणि जी मुलं आहेत त्यांची पहिला पॉलिसी काढून घ्यावी आणि त्यानंतर मग वडिलांच्या पुढे करू शकतो. ज्ञानेश्वर चौधरी असं विचारतायत की चांगली मेडिक्लेम पॉलिसी ठरवायची कशी, निकष काय? बरोबर, आपण मागच्या एपिसोडवरती ह्याच्यावरती सविस्तर चर्चा केली होती. चांगली मेडिक्लेम पॉलिसी ठरवायची म्हणजे आजच्या तारखेमध्ये जेवढ्या इन्शुरन्स कंपन्या भारतात आहे त्याला IRDA म्हणून एक आपली गव्हर्नमेंटची संस्था आहे, ती रेग्युलेट करते. त्यामुळे कुठलीही इन्शुरन्स कंपनी खराब नसते. पण तुम्हाला जर चांगली ठरवायची असेल ना तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे तुमचं जवळचं जे हॉस्पिटल असतं, ठीक आहे, जिकडे कदाचित नातेवाईक तिकडे हॉस्पिटल असेल तर त्या कॅशलेस डेस्कवर जाऊन जर आपण विचारलं की टॉप 3 इन्शुरन्स कंपन्या कोणत्या ज्या सगळ्यात चांगली सर्व्हिस असतं, असं तुम्ही एक 4 ते 5 हॉस्पिटल्समध्ये तुम्ही व्हिजिट केलेत ना तर तुम्हाला माहिती पडलं कुठली इन्शुरन्स कंपनी चांगली आहे. दुसरी एक गोष्ट आहे की तुम्ही जर तुम्हाला प्रॉपरली रेकॉर्ड हवा असेल तर तुम्ही IRDAच्या साईटवर जाऊन तिकडे एक व्हाईट पेपर रिपोर्ट्स म्हणून असतो, म्हणजे जेवढ्या पॉलिसी त्यांनी इन्शुरन्स कंपनी वर्षभरात बुक केल्या आणि त्याच्या अगेन्स्ट किती टक्के त्यांनी क्लेम पे केले त्यावर तुम्हाला माहिती पडेल की कुठली इन्शुरन्स कंपनी चांगली आणि हे. खरंय. गिरीश यांचा असा प्रश्न आहे की जे आपल्याला विविध कॉल्स येत असतात, प्रमोशनल कॉल्स, तर त्याच्यावर येणाऱ्या कॉलवर जर आपण पॉलिसी काढलेली असेल तर ती सिक्युअर आहे का? प्रत्येक जण या ठिकाणी बिझनेस करायला बसते आणि बिझनेस करण्यासाठी प्रत्येक जण वेगवेगळ्या ट्रिक्स वापरतात. त्यामुळे टेलिफोन कॉल, फेसबुक ह्या सर्व त्या ठिकाणी आपल्याला त्या मिळतात. तर माझं असं म्हणणं आहे की ते वाईट असं नाही, पण जोपर्यंत तुम्हाला प्रत्यक्षदर्शी तिकडे तुमचा एजंट असेल तर तिकडे तुम्हाला जास्त फायदा होईल की तुम्हाला सगळ्या एकूण एक गोष्टी तुम्हाला विचारून तुम्हाला तिकडे त्याचं म्हणजे मानसिक समाधान तिकडे मिळेल की बाबा प्रत्येक प्रश्नाचं मला उत्तर तिकडे मिळालं जाईल. जर तेच तुम्ही फोन कॉल्सवरती तुम्ही ना तेवढं तुम्ही क्लिअर करू शकणार नाहीत तर बेटर त्या माणसाला तुम्ही तुमच्या घरी किंवा त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन जर भेटलात तर त्याचा निश्चित फायदा होईल त्या गोष्टीचा. तेव्हा आणखी काही महत्त्वाचे मुद्दे आपल्याला डिस्कस करायचे आहेत. खूप प्रश्नांचा अक्षरशः पाऊस पडतोय, पण आपल्याला इकडे एक छोटासा ब्रेक घ्यावा लागणार आहे. अगदी एक छोटासा ब्रेक आणि ब्रेक नंतर मेडिक्लेम प्रक्रिया, तुमचे प्रश्न फेसबुक लाईव्हवर ABP माझाच्या पात्र ABP माझा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पैसा झाला मोठा मध्ये आपण आज बोलतोय फेसबुक लाईव्ह स्पेशल एपिसोडमध्ये. विषय आहे मेडिक्लेम प्रक्रिया नेमकी करायची कशी, काय काय नेमक्या तरतुदी आहेत, कोणकोणत्या गोष्टी आवश्यक असतात, या अनुषंगाने फेसबुक लाईव्ह ABP माझाचं सुरू आहे. ABP माझाच्या फेसबुक पेजवर तुम्ही प्रश्न विचारताय, प्रश्नांचा अक्षरशः पाऊस सुरू आहे आणि आपण पुन्हा एकदा प्रश्नांकडे बोलूया. सचिन चेडगेजी आपल्यासोबत आहेत. मगाशी प्रश्न आलेला आहे आपल्याला ज्ञानेश्वर यांचा की या अनुषंगाने वेगवेगळे आजार असतील किंवा प्रेग्नन्सी असतील तर त्याच्याबद्दल देखील विचारतातच आहेत मंडळी. मात्र त्यांचा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की प्रेग्नन्सीसाठी काय तुम्ही सांगाल? ठीक आहे. प्रेग्नेन्सीसाठी नॉर्मली जी आपली नॉर्मल पॉलिसी असते तर बऱ्याचशा इन्शुरन्स कंपन्या आता मार्केटमध्ये त्यांचं नवीन प्रोडक्ट घेऊन आलंय की ज्याच्यामध्ये आपण प्रेग्नेन्सी सुद्धा कव्हर करू शकतो. पण त्यासाठी वेटिंग पिरियड असतो. सर्टन मध्ये कुठल्या पॉलिसीमध्ये 2 वर्षाचा वेटिंग पिरियड असतो, कुठल्या पॉलिसीमध्ये 3 वर्षांचा. तर ही काळजी घेणं खूप गरजेचं आहे की जेव्हा आपण ती पॉलिसी घेतो तर प्रेग्नेन्सीसाठी किती कालावधीचा वेटिंग पिरियड आहे, म्हणजे त्याला तेवढा वेळ थांबल्याच्या नंतर प्रेग्नेन्सी कव्हर मिळेल ते आपल्याला बघून घेणं गरजेचं आहे. दुसरं एक, जर तुमच्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये तुम्ही ज्या ऑफिसमध्ये काम करता
त्या ठिकाणी जर तुमची पॉलिसी असेल तर कृपया तुमच्या फॅमिली मेंबर्सचं तिकडे नाव ॲड करा, कारण त्यामध्ये पहिल्या दिवसापासून प्रेग्नन्सी कव्हर मिळतं. अच्छा. संजय काळे यांचा असा प्रश्न आहे की कॅन्सर सारखे जे आजार आहेत त्याच्यासाठी काही स्पेसिफिक पॉलिसी सुचवू शकता का? ओके, सी कॅन्सरसाठी जी पॉलिसी आहे ना, म्हणजे जी नॉर्मल मेडिक्लेम पॉलिसी आहे, जर एखाद्या व्यक्तीला कॅन्सर झाला आणि त्याला ट्रीटमेंटसाठी जर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं, ठीक आहे, तर तो ॲडमिट केल्याच्या नंतर जो ट्रीटमेंटचा जो खर्च आहे, फॉर एक्झाम्पल त्याची 5 लाखाची पॉलिसी आहे आणि त्याला कॅन्सरसाठी ॲडमिट केलं, बरोबर, तर त्याला 4 लाख रुपये जर खर्च आला तर इन्शुरन्स कंपनी पूर्णपणे त्याला 4 लाख रुपये देईल. पण जर कॅन्सरसाठी तुम्हाला जर पॉलिसी घ्यायची असेल तर क्रिटिकल इलनेस म्हणून पॉलिसी असते, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या जेवढे क्रिटिकल इलनेस आहेत त्यामध्ये कव्हर केल्या जातात. त्यामध्ये कॅन्सर हा एक भाग आहे. समज त्या ठिकाणी आपण जर एक 50 लाखाची पॉलिसी घेतली आणि एकदा कॅन्सर डिटेक्ट झाला आणि डॉक्टरने ते सांगितलं बाबा ह्या माणसाला कॅन्सर डिटेक्ट झाला, तर स्टेट अवे इन्शुरन्स कंपनी तुम्हाला 50 लाख रुपये देतं आणि मग तुम्ही त्या 50 लाखाचं कुठल्याही आपल्याला जिकडे वाटेल की चांगल्या ठिकाणी जाऊन तुम्हाला ट्रीटमेंट घ्यायची तिकडे तुम्ही त्यावर ट्रीटमेंट घेऊ शकता. म्हणजे कॅन्सरवरती तुम्हाला पॉलिसी अवेलेबल आहे. आशिष राणे असं विचारतात की मेडिक्लेम कम टर्म प्लॅन असा काही मिळू शकतो का? सी, मेडिक्लेम हा जनरल इन्शुरन्सचा भाग आहे आणि टर्म प्लॅन हा लाईफ इन्शुरन्सचा भाग आहे. आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की दोन्ही, म्हणजे टर्म इन्शुरन्स हा लाईफ इन्शुरन्स मधला भाग झाला, हे दोन्ही वेगवेगळे विषय आहेत, त्यामुळे ते मिक्स करून घेता येऊ शकत नाही आपल्याला. एक प्रश्न आहे की ग्रुप पॉलिसी असताना समजा ऍडमिट झालेली एखादी कंपनी होती, त्याला आपण इंटिमेशन दिलं पण डिस्चार्जच्या वेळी मेडिक्लेम कंपनी बदलली, तर नेमकं काय करायचं आफ्ताब विचारतात. ओके, म्हणजे डिस्चार्जच्या वेळी कंपनीकडून आपलं मेडिक्लेम आहे, करेक्ट, आणि डिस्चार्जच्या वेळी त्यांनी डिस्चार्जच्या वेळी मेडिक्लेम कंपनी बदलली. ओके, सी, अशा वेळी काय, जी पहिली इन्शुरन्स कंपनी आहे, ठीक आहे, नॉर्मली घोळ कुठे होतो, दुसऱ्या इन्शुरन्स कंपनीमध्ये, ठीक आहे. जेव्हा तुम्ही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जेव्हा तुम्ही शिफ्ट करता त्यावेळी तुम्हाला इन्शुरन्स कंपनीला कळवणं खूप गरजेचं आहे. जर ते आपण कळवलं नाही तर आपल्याला कळत नाही की हा माणूस एक्स हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाला होता आणि हा डिस्चार्ज होत्या वेळी व्हाय हॉस्पिटलमध्ये झाला. त्यामुळे प्रत्येक सिच्युएशन जेव्हा तुम्ही हॉस्पिटल चेंज करता चांगल्या ट्रीटमेंटसाठी, तेव्हा तुम्हाला इन्शुरन्स कंपनीला कळवणं खूप गरजेचं आहे. अब्दुल हे असं विचारतात की 2 कंपन्यांमध्ये समजा मेडिक्लेम असेल तर दोन्हीकडे तो मिळतो का? सी, नाही, 2 इन्शुरन्स कंपनीमध्ये तुमचा मेडिक्लेम आहे. सर, मेडिक्लेम इन्शुरन्स विमा म्हणजे काय की जर तुम्ही एखादी तुमची जेव्हा या फायनान्शियल लेवलला तुम्ही आहात, ठीक आहे, आणि जर एखादा कुठला इन्सिडेंट ह्या लेवल झाला तर आपले फायनान्शियल कंडिशन खाली येते आणि पुन्हा त्या कंडिशनपर्यंत आणून ठेवायला आपल्याला इन्शुरन्स कंपनी मदत करते. तुम्हाला प्रॉफिट किंवा त्यातून तुम्हाला लॉस होऊ शकणार. त्यामुळे 2 वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही क्लेम करू शकत नाही. आणि किंबहुना असं आहे की जेव्हा एखादा क्लेम येतो त्यावेळेस सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुम्हाला एकाच इन्शुरन्स कंपनीमध्ये पे करायला, म्हणजे सबमिट करायला लागतात. हां, दुसरी गोष्ट अशी होईल की तुमच्या 2 वेगवेगळ्या पॉलिसीज आहेत, पण तुमची समज एक 2 लाखाची पॉलिसी आहे आणि एक 3 लाखाची पॉलिसी आहे आणि तुमचा क्लेम आला 4 लाखाचा, तर मग तुम्ही दोन्ही इन्शुरन्स कंपनीमध्ये क्लेम करू शकता. म्हणजे 2 लाख तुम्हाला ह्या इन्शुरन्स कंपनीमध्ये मिळतील आणि दुसऱ्या इन्शुरन्स कंपनीमधून तुम्हाला उरलेले पैसे मिळतील. आणखी एक प्रश्न आपल्याला असा आलेला आहे की शासनाची जी आयुष्यमान योजना आहे तर त्याच्या संदर्भात काय सांगाल, ती कशी आहे नेमकी? ठीक आहे, सी, आयुष्यमान योजना जी आहे ही नॉर्मली मागासवर्गीय जी लोक आहेत त्यांच्यासाठी गव्हर्नमेंटने काढलेली आहे पॉलिसी. आणि त्यामध्ये तुम्ही म्हणजे जे लोकल आपलं ग्रामपंचायतीचं ऑफिस असेल तिकडे जाऊन तुम्ही चौकशी, त्यांचा ऑलरेडी डेटा घेतला आहे आणि त्यांना आपण ती पॉलिसी देतो. साधारण जे केशरी रंगाचं कार्ड असतं त्यांना आपण ते पॉलिसी म्हणजे ती स्कीम त्यांच्यासाठी लावलेली हे केलेली आहे. रमेश भोके असं विचारतात, किडनी ट्रान्सप्लांट नंतर पॉलिसी घेतली तर त्याचा फायदा होईल का? सी, किडनी ट्रान्सफरच्या नंतर म्हणजे अशी एखादी कोणची मेडिकल हिस्ट्री असेल तर सगळ्या इन्शुरन्स कंपन्या पहिला फाइंड आउट करतात की ह्यांना पॉलिसी द्यायची किंवा नाही द्यायची. पण किडनी ट्रान्सफर केल्याच्या नंतर इन्शुरन्स कंपनी जर ती पॉलिसी आपल्याला देत असेल तर किडनीच्या व्यतिरिक्त जे आजार असतील त्यासाठी ती मेडिक्लेम आपले त्याचा फायदा होऊ शकतो. तुम्ही घेतली तर काय त्यात प्रॉब्लेम नाही. अजून एक प्रश्न असा आलेला आहे जॉन्सन यांचा की कोणता आजार हा मेडिक्लेम मधनं वगळण्यात आलेला असतो, असे स्पेसिफिक कुठले आजार आहेत का? हां, सी, मेडिक्लेममध्ये नॉर्मली जेव्हा आपण मेडिक्लेम पॉलिसी घेतो तर मेडिक्लेम पॉलिसी घेतल्याच्या नंतर पहिल्या 30 दिवसामध्ये कोणत्याही प्रकारचा आजार कव्हर केला जात नाही, एक्सेप्ट ॲक्सिडेंटल जर हॉस्पिटलाइज झालं तर. पहिल्या 2 वर्षामध्ये सर्टन डिजीज आहेत, हर्निया, कॅटरॅक्ट, पाईल्स, हे जी लिस्ट असते त्या इन्शुरन्स कंपन्यांमध्ये ते वगळण्यात जातात. आणि जर एखाद्या माणसाला एखादा आजार आधीपासून असेल तर त्यासाठी 4 वर्षाचा वेटिंग पिरियड लावलेला असतो. साधारण ह्याच्यामध्ये HIV कव्हर केला जात नाही ह्या पॉलिसीजमध्ये. आणि कॉस्मेटिक जे असतात म्हणजे स्किन हे वगैरे ते आपण कव्हर करत नाही त्यामध्ये. रवी असं विचारतात की एका पॉलिसीमध्ये जास्तीत जास्त किती फॅमिली मेंबर ऍड करू शकतो आपण? सी, नॉर्मली फॅमिलीमध्ये स्वतः
मिसेस, त्यांची मुलं प्लस त्यांचे पॅरेंट्स, ठीक आहे, अशी मिळून एक पॉलिसी आपण घेऊ शकतो. किंबहुना आता नवीन इन्शुरन्स कंपनी असं केलं आहे की तुमचे बहीण, भाऊ, काका, काकी हे मिळून सुद्धा आता पॉलिसी घेऊ शकतो. बऱ्याच इन्शुरन्स कंपन्या ते आता घेऊन आलेल्या आहेत. अजून एक प्रश्न आलेला आहे, चष्मा घालवण्यासाठी केलेली जी शस्त्रक्रिया आहे तर ती कव्हर होते का मेडिक्लेम? नाही, नॉर्मली मोतीबिंदू सोडलं किंवा जर ऍक्सिडेंटल काही डॅमेज झालं मेजर तर आपण ते कव्हर करतो, पण आय विजन कमी करण्यासाठी कोणतेही कव्हर नाही. गजानन म्हस्के असं विचारतायत, पूर्वी ऑपरेशन झालेले असेल आणि नंतर त्या आजारावर जर आपण ट्रीटमेंट घेत असू तर मग त्याचा आपल्याला फायदा घेता येऊ शकतो का मेडिक्लेम? ठीक आहे, मग मी ते सांगितलं की अगोदर आपण जेव्हा आपण पॉलिसी घेतो त्यावेळी आपण प्रपोजल फॉर्ममध्ये नमूद करतो की हे माझं ऑपरेशन झालंय किंवा हा आजार ऑलरेडी आहे, आणि जेव्हा आपण आजार डिक्लेअर करतो प्रपोजल फॉर्ममध्ये तर त्याला 4 वर्षाचा वेटिंग पिरियड असतो. 4 वर्षामध्ये त्या आजाराबद्दल त्याला काही मिळणार नाही. एकदा 4 वर्ष झाली त्यानंतर त्याचे पैसे इन्शुरन्स कंपनी तुम्हाला देऊ शकते. खरं आहे. तेव्हा खरं म्हणजे खूप प्रश्न येतात अजून, पण आपल्या कार्यक्रमाची वेळ संपलेली आहे इकडे. मात्र मेडिक्लेमचं महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित करण्याचा हा प्रयत्न होता. खूप छान प्रतिसाद आपल्या सगळ्या प्रेक्षकांनी आपल्या फेसबुक पेजवर दिलेला आहे. खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे. सचिनजी खूप खूप धन्यवाद, बहुमोल मार्गदर्शन तुम्ही केलं त्याच्याबद्दल. तेव्हा आजच्या या पैसा झाला मोठाच्या फेसबुक लाईव्ह एपिसोडमध्ये इकडेच थांबतोय. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या आठवड्यामध्ये आणखी नव्या विषयासह. पाहत राहा एबीपी माझा.